बोला एलकोट एलकोट सदानंदाचा तर नमस्कार मंडळी, मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर कोपरकेने साजेश. तर आज आहोत आम्ही आमच्या कुलदैवत मंदिरात, पोलीस पाटील कुटुंबीय कुलदैवत मंदिर. तर इथे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलदैवत श्री खंडोबा आहे. तर आज आमचा वर्षातून एकदा इथे मान दिला जातो. म्हणजे ही परंपरा आमची खूप जुनी आहे. तर ही कशी परंपरा आहे मी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ संपूर्ण बघा, खूप छान व्हिडिओ होणार आहे. इथे आमचा संपूर्ण पोलीस पाटील कुटुंब आहे. आणि आता आपण घेऊया आपल्या खंडोबारायाचं दर्शन. आणि मस्त खंडोबारायांसाठी इथे पेढे वगैरे, 5 बेली मिठाई, हा तर मेन मान असतं ना आपला खंडोबारायाचा. आणि थोड्याच वेळात आता हे आपली नारळ फोडायला सुरुवात होईल. आणि मंदिरात आरती पण होते ना आपल्या दर मंगळवारी ना. हे आमचं पोलीस पाटील कुटुंबीय आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण खंडोबाराय, पूर्ण आपले घरचे देव जे बोलतो आपण, ते इथं स्थापना आहे आमच्या कुलदैवत मंदिराची. तर आता पुढे मी दाखवतो, थोडी माहिती आपण विचारूया आपल्या वडीलधाऱ्या माणसांना, ते आपल्याला माहिती देतील. आणि इथं आमची सर्व मंडळी बसलेली आहे. 6 वाजता टायमिंग होता आमचं, तर परफेक्ट टायमावर सर्व आलेली आहेत. बघू शकता तुम्ही. काय करा हे बघा आहे, हे बघा सर्व मंडळी आपले. तर थोड्याच वेळात आता प्रोग्रामला सुरुवात होईल. पण सर्वप्रथम आपण माहिती विचारूया की हा वर्षातून एकदा मान कसा दिला जातो, का दिला जातो. तर मंडळी आपल्या समोर आहेत. काका आपलं नाव सांगा. नवनाथ विनायक पाटील. आज आपण बोलतो काय की आज नारळपोडाचं आहे कुटुंबाचं आपले, बरोबर ना. ही काय आहे म्हणजे प्रथा आपली? प्रथम सालाप्रमाणे आपण प्रत्यक्ष देवाला मानाचा नारळ वाहण्यासाठी आपले पोलीस कुटुंबातर्फे सगळे बंधू आणि भगिनी इथं जमतात. आणि आपल्या आराध्य दैवत खंडोबा, भैरवबा आणि कुलस्वामिनी तुळजाभवानी माता यांना मानाचा नारळ अर्पण करण्यासाठी प्रत्येक वर्षी आपण यासाठी जमतो. आणि देवांचा मान आपण त्यांना देतो. आणि सर्व बालगोपाल सर्व घरादाराला आनंद आणि सुखात ठेवू अशी आम्ही खंडोबा चरणी प्रार्थना करतो. म्हणजे का काय आपण पावसाळ्यातच का देतो या सीझनला, काय असतं हे? आपल्या पावसाळी देण्याचं कारण एकच की आपली ग्रामदेवता रांजणदेवी माता, तिला आपण ह्या महिन्यामध्ये तिची जत्रा आपण करतो. आणि देवीला मान दिल्यानंतर आपण तिचा मान पहिला देतो ग्रामदेवतेचा. आणि ते झाल्यानंतर एक कुलस्वामींचं त्यांना मान देण्यासाठी आम्ही यावेळेला जमतो आणि त्यांना नारळ अर्पण करतो. पहिला अशी प्रथा होती की शेतीची लावणी करण्यासाठी पहिला देवीला मान द्यायचो. ग्रामदेवत आमची रांजणदेवी माता, तिला मान द्यायचो. आणि तिचा मान झाल्यानंतर प्रत्येक जे कुटुंब आहेत गावामध्ये, ते प्रत्येक त्यांच्या देवस्थानी येऊन नारळ देवाला अर्पण करायचे आणि मग शेतीची कामं चालू करायची. अशी प्रथा आहे. आणि त्या प्रथेनुसार आजपर्यंत आम्ही ही प्रथा टिकवलेली आहे. आणि देवाला मानाचं जे नारळ आहे अर्पण करण्यासाठी त्या प्रत्येक वर्षी आम्ही जमतो आणि देवाला नारळ अर्पण करतो. आणि वर्षातून एकदा आपली एक ट्रिप जातेस ना खंडोबा. आणि प्रत्येक वर्षी जेजुरी यात्रा आपली प्रत्येक वर्षी असतात. या वर्षी आम्ही तुळजाभवानीचं पण दर्शन घेण्यासाठी तिथे गेलो, तिथनं जेजुरी आलो. आणि प्रत्येक वर्षी आम्ही जाऊन तिथं देवाचं गोंधळ घालतो, देवाला अभिषेक घालतो आणि देवाला नाचत गाजत आम्ही गावाला मिरवणूक घालतो. आणि देवाच्या आमच्या देवाला परंपरा आहे ना. इथून आपण नेतो जेजुरीला, तिथे करा नदीमध्ये आंघोळ घालून तिथे गोंधळ वगैरे सर्व करून पुन्हा वाजत गाजत आपण मंदिरात आणतो. ही प्रथा आहे. आणि एक वैशिष्ट्य आहे की आमचं कुटुंब हे एकदम म्हणजे सर्व सहभागी असतात आणि सगळे हातभार लावतात आणि सगळे आनंदाने एकदम देवाजवळ जाऊन सगळे प्रार्थना करतात. देवाजवळ येऊन नाचतात आणि नाचत त्यांना पिनोरकीने घेऊन येतो. बोला एलकोट एलकोट सदानंदाचा. ही मंडळी आता इथे देवाचं नैवेद्य चालू आहे. इथे नारळ फोडत आहेत आणि इथं आमची मंडळी जमली आहे. बोला एलकोट एलकोट सदानंदाचा. देवा
आणि मंडळी आता आमच्या प्रोग्रामला सुरुवात झालेली आहे. हे बघा अशा प्रकारे नारळ फोडले जातात. प्रत्येक घरातून नारळ असतं ना, प्रत्येक घरातून नारळ असतं. हे बघा प्रत्येक घरातून वर्षातून एकदा प्रत्येक घरातून एक नारळ दिला जातो. आणि आता सर्व नारळ एकत्र फोडण्यात येतील. तर आता आपलं नारळ फोडणं चालू झालेलं आहे. तर आता हा काय मान देतो आपण? हा नैवेद्य बदामाच्या पानावर ना? बदामाच्या पानाला सात देवतांना सात प्रकारची मिठाई, हा, मिक्स मिठाई त्याला बोलतो आपण. 5 वेलीची ना? 5 वेलीची मिठाई सर्वांना देतो. 5 फळं. एवढं मंडळी अशा प्रकारे नैवेद्य दाखवला जातो. एकदम गोड नैवेद्य ना? गोड नैवेद्य. फळांचं 5 फळांचं पण त्याच्यावर एक डिश ठेवलं जाईल. या अशा प्रकारे पाची फळं मस्त कटिंग केलेले, एकदम घाट पण सजवलेलं आहे देवाला नैवेद्य दाखवायला. आणि आता या पानांवर नैवेद्य दाखवतात. आपला प्रसाद चालू आहे ना, आपल्याला प्रसाद वाटण्यात येईल. मस्तपैकी खंडोबा याचं गाणी झालेलं आहे आणि सगळी जण खुश. कसा वाटला गाणं बोलून? कसं वाटला? जय मल्हार. आता दादा मस्त आरती चालू आहे ना, खंडोबाची आरती. सर्व आरती असतात ना आपल्या धर्म मंदिरात आरती असते. आता जोरदार आरती होईल, ती पण दाखवतो. आणि त्या आरतीवर करूया आणि कमेंटमध्ये नक्की बोला जय मल्हार. मंडळी तर काही क्षणातच आता आपली आरती सुरू होईल, खंडोबाची आरती.
तर मंडळी अशा प्रकारे आपला प्रोग्राम झालेला आहे ना सर्व. अशा प्रकारे आता आमच्या कुलदेवता मंदिरामध्ये आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झालेली आहे आणि हा जो भाऊ बंधू आमचे इथं उपस्थित राहिले आहेत आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाला जी शोभा आणलेली त्याबद्दल मी सर्व बंधूंचे आभार मानतो आणि प्रत्येक वर्षी अशाच प्रमाणे सहकार्य करा आणि असंच आपला उत्सव साजरा करून आनंदित राहा ही देवाजवळ प्रार्थना करतो. आता व्हिडिओ आपण इथे संपवूया आणि कमेंट करायला विसरू नका. एलकोट एलकोट जय माता. सदा आनंदाचा.